अनेकांना जवळनं बघितलंय. परंतु मित्रांनो, त्या काळात मी खासदार ज्यावेळेस झालो तेव्हा PV नरसिंहराव आपल्या रामटेकमधून निवडून आलेले होते. त्याच्या आधी ते आले होते, नंतर ते पंतप्रधान झाले. आणि त्या पंतप्रधानापासून मी आता नरेंद्रभाई मोदींची पण कारकीर्द सगळ्यांची बघितली. 10 वर्ष नरेंद्रभाईंची बघितली, 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंगांची बघितली, वाजपेयी साहेबांची एकदा 13 दिवसाची, 13 महिन्याची आणि 5 वर्षाची बघितली. त्याच्या आधीच्या काळामध्ये जे जे पुढे पंतप्रधान झाले त्या सगळ्यांची कारकीर्द बघितली. परंतु मित्रांनो, तुमचा माझा देश 18 पगड 12 बलुतेदारांचा देश आहे. इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी कधी जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केलेला नव्हता. महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या मावळ्यांना त्यांनी एकवटलं आणि त्याच्यातनं इतिहास निर्माण केला. हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज देखील महाराजांचा इतिहास ऐकल्यानंतर आपली छाती फुलून येते. मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता. मी अनेकदा आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं, वडीलधाऱ्यांना सांगितलं. 2014ला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण निकाल यायच्या आधीच भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये बाहेरनं पाठिंबा दिला. आपले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगण्यात आलं की काही दिवसांनी आपल्यालाही त्या सरकारमध्ये जायचं. परंतु कुठं काय खटकलं माहिती नाही. आम्ही फक्त वरनं आदेश यायचे, आम्ही त्याची अंमलबजावणी करायचो. एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरायचो. मित्रांनो, मला पहाटे 5ला उठून 6ला कामाची सवय आहे. मी अक्षरशः माझ्या मतदारसंघात 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो आणि ते सातत्य मी आजपर्यंत टिकवलेलं आहे. त्याच्यामुळं मी कामाचा माणूस आहे. आज देशाचे पंतप्रधान देखील नरेंद्रभाई मोदी हे बघा 24 तासातले 18, 19, 20 तास काम करत असतात. परदेशातनं आले तरी जेटलॅग नसतं, लगेच कामाला सुरुवात. अनेकदा आज राज्यात महायुतीमध्ये मी देवेंद्रजी आणि एकनाथराव ज्या वेळेस दौऱ्याच्या निमित्तानं मोदी साहेब येतात त्यावेळेस त्यांना आम्हाला वेलकम करावं लागतं, प्रोटोकॉलप्रमाणे जावं लागतं. ज्या वेळेस चर्चा करायची वेळी त्या वेळेस सतत आपल्या भारताचा विकास, आपल्या भारतातल्या शेवटच्या माणसाला कशी मदत करता येईल, भारत आज जगामध्ये वरच्या क्रमांकावर कसा राहील, जगातले सगळे देश भारताकडं अतिशय रिस्पेक्टफुली कसे बघतील. तुम्हाला उदाहरणं देतो. आज आपले पंतप्रधान ज्यावेळेस परदेशामध्ये जातात, आम्ही कुणी नसतो, परदेशात भारतीय काही असतात आणि परदेशी लोक असतात, तरी देखील प्रत्येक देशामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मोदी साहेबांचं स्वागत केलं जातं आणि त्यामध्ये मोदी साहेबांना प्रतिसाद लोक देतात. का देतात? काहीतरी विश्वास आहे म्हणून देतात. हे काही येड्यागबाळाचं काम नाही. ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं. तुम्हाला अमरावतीकरांना माहिती नाही, परंतु युक्रेनमध्ये आपले बरेचसे मेडिकलचे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत होते. अचानक युद्ध पेटलं. आपल्या मुलांना आणायचं कसं? पालक आम्हाला फोन करायचे, महाराष्ट्रातले, इतर राज्यातले लोक परराष्ट्र मंत्रालयाला फोन करायचे. ते सगळं मोदी साहेबांनी बघितलं. मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं, माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय. त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे. मित्रांनो, त्यावेळेस आपली विमानं जायची, आपल्या मुलामुलींना टेक ऑफ घ्यायचा, घेऊन यायची. त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं. एवढी ताकद कुणामध्ये? त्याच्या आधी कधी घडलं? पाकिस्तान सारखं राष्ट्र सातत्याने वाकड्या नजरेने बघायचं, सातत्याने कुरघुड्या करायचं. परंतु जो पुलवामाच्या निमित्तानं दणका दिला, परत त्या पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं. परत काही पाकिस्ताननी आवाज काढला नाही. आज दयनीय अवस्था त्या पाकिस्तानची आहे. अशा पद्धतीनं एक कर्तबगार नेता आपल्याला मोदी साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे. आणि जगामध्ये आज आपल्या 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था नेलेली. कुठं? जगामध्ये. आम्हाला ते सांगतात, देशाला सांगतात, आता अजित
आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था द्यायची जगात. त्याच्यामुळं गुंतवणूक वाढणार आहे, जीडीपी वाढणार आहे, आपला राणीवाद बदलणार आहे. मी मगाशी अनेकांची भाषणं ऐकत होतो. मी त्याच्यामध्ये विशेषतः आमच्या भगिनी त्यांचंही मी भाषण फार बारकाईनं पौर्णिमाताई सवाईंचं ऐकलं. मला त्यांची सुखदुःख कळतात, कारण मी पण शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला आलो. आज देखील जरी मी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी मीच करतो. त्याच्यामध्ये जी पिकं असतात, फळबागा आणि ऊसाची शेती, ज्याचा उल्लेख डॉक्टर बोंडेंनी केला. खरं आहे की आमच्या भागामध्ये आम्ही ऊसाची शेती करतो आणि त्याच्यातनं चांगले पैसे आम्हाला मिळतात. परंतु फक्त ऊस उत्पादक शेतकरी समाधानी करून चालणार नाही. आम्ही महायुतीच्या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची मदत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आपला धान उत्पादक शेतकरी अडचणीत आला. आम्ही त्याला बोनस जाहीर केला. आता तुम्ही भंडारा गोंदियाला चंद्रपूर गडचिरोलीला जाऊन विचारा, पैसे डीबीटीमुळं त्यांच्या अकाउंटला आले की नाही. मित्रांनो, इथं महत्वाचा मुद्दा आहे कापूस आणि सोयाबीन. हे तुमची महत्वाची पिकं. ज्यावेळेस आम्ही सगळेजण धानाला मदत केली, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा दर कमी झाला 5 रुपये लिटरला. जेवढं गाईचं दूध तुमच्या माझ्या राज्यामध्ये माझा शेतकरी गाईपासून त्या ठिकाणी तयार करून मिळवतो, त्या दुधाला रोज 5 रुपये लिटरला राज्य सरकार सबसिडी देतं. 27-28 दर असेल तर त्यांना 33 पर्यंत पैसे मिळतात. पैसे देताना डायरेक्ट डीबीटी आम्ही करतो. थोडंसं त्याच्यामध्ये वेळ लागतोय. कधी सर्व्हर अडचणीमध्ये येतो, कधी ऑनलाईन काही गोष्टी अडचणीत येतात. पण कुणाच्या हातामध्ये दिल्यानंतर माणसापर्यंत, शेतकऱ्याच्या पर्यंत पोचताना काही त्याच्यामध्ये पाझरतं. आम्हाला ते पाझरून द्यायचं नाही. जो निर्णय घेईल तो सगळ्याच्या सगळ्या अकाउंटला गेला पाहिजे, त्या शेतकऱ्याच्या खात्यात गेला पाहिजे. अशा पद्धतीनं तोही निर्णय आम्ही घेतला. त्याच्यातून ज्या वेळेस इतर माझा शेतकरी अडचणीत आला त्याला मदत करण्याच्या करता आम्ही पुढे आलो. गारपीट असू द्या, त्याच्यामध्ये अतिवृष्टी असू द्या, त्याच्यामध्ये दुष्काळ असू द्या, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं तर NDRF, SDRF मार्फत आम्हाला अमितभाई शहा देखील मदत करतात, म्हणजेच मोदी साहेब मदत करतात. राज्य सरकारची मदत दोघांचं एकत्र घेऊन SDRFच्या 1.5 आम्ही मदत करतो. का तर माझा शेतकरी अडचणीत येता कामा नये. 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला दिला आहे, बाकी पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरतं. अनेक योजना आहेत ज्याचा उल्लेख मगाशी खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी केलेला आहे. मी त्याचा रिपीट करत नाही. त्यांनी मगाशी बोलत असताना सांगितलं 80 कोटी जनतेला राशन, पण मोफत शब्द त्यांनी सांगितला नाही. मुफ्त राशन, फुकट राशन. माझ्या देशातला एक देखील बांधव हा गरीब आहे म्हणून उपाशी पोटी झोपतो असं होता कामा नये. म्हणून मोदी साहेबांनी मागं पण 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा कार्यक्रम चालूच होता. पुढे देखील 5 वर्षाच्या करता मी तो कार्यक्रम चालू ठेवणार. मात्र कुणाला उपाशी पोटी झोपू देणार नाही. त्याला व्यवस्थितपणे अन्नधान्य मिळालं पाहिजे, ही भूमिका मोदी साहेबांची. 3 कोटी लोकांना घरं बांधून देणार. इतके दिवस आदिवासी, मागासवर्गीय, भटके यांना घरं मिळायची. बाकीच्या बहुजन समाजाचे म्हणायचे आम्ही काय केलं, आमच्यात पण गरिबी आहे. आमच्यात ठराविक लोक श्रीमंत असतील, परंतु आमच्यात पण गरिबी आहे. मायनॉरिटीमध्ये पण